पावसाळ्यात होणारे 3 मुख्य आजार म्हणजे पोटांचे विकार, सर्दी खोकला आणि तिसरा म्हणजे वातविकार। विशेष करून सांध्यांमध्ये वाढलेला वात ज्यामुळे सांधेदुखीही वाढलेली असते। तर हे आजार आपण वर्षा ऋतुचर्येचं पालन करून सहज टाळू शकतो। आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये विशिष्ट आहार आणि विहाराचं पालन करायला सांगितलेलं आहे, ज्यामुळे आपण हे आजार टाळू शकतो आणि आजारी पडलो तरी सुद्धा आपण त्यातनं लवकर बरे होऊ शकतो। अशा ऋतूपूर्वी उन्हामुळे शरीर हा दुर्बल झालेला असतो आणि पावसाळ्यामध्ये वातावरणात अचानक ओलावा किंवा थंडगारपणा हा वाढायला लागतो। त्याचा परिणाम म्हणून शरीरातला वातदोष वाढतो, पचनशक्ती दुर्बल होते आणि त्यामुळे भूक मंदावते। तर ह्यासाठी आपल्याला उष्ण, थोडासा स्निग्ध, वात कमी करणारा आणि पचनशक्ती सुधारवणारा हलका सुपाच्य असा आहार घ्यायला सांगितलेला आहे। आहारामध्ये शक्यतो जुनं धान्य वापरायचं आहे, जसे 6 महिने ते 1 वर्ष जुनं झालेलं गहू किंवा तांदूळ, कारण ते पचायला हलकं असतं। त्याशिवाय ज्वारी, राजगिरा ह्याचा वापर करू शकतो। मग भाज्यांमध्ये तोंडली, भोपळा, पडवळ, वांगी, लाल माठ जे पावसाळ्यात आढळतं ते खाऊ शकता। पावसाळ्यात विशेष करून कुळीथ खायला सांगितलंय, कारण हे उष्ण आहे आणि वातशामक आहे। तर कुळीथचं पिठलं किंवा कुळीथचं कढण घेऊन तुम्ही पिऊ शकता। ते किडनी स्टोनवर किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन सुद्धा छान कमी करते। शक्ती वाढवण्यासाठी आंबट आणि खारट चवीचे आम्ल लवण रसात्मक आहार हे घ्यायला सांगितलेलं आहे। मग असे कुठले पदार्थ आहेत, तर आपण जे उन्हाळ्यामध्ये लोणचे बनवले होते, पापड बनवलं होतं, ते तुम्ही पावसाळ्यामध्ये खायचं आहे। तर तोंड लावणीसाठी तुम्ही लोणचं वापरू शकता, आवळ्याचा मुरब्बा घेऊ शकता किंवा जे पापड आहे ते तळण्याऐवजी फक्त रोस्ट करून तुम्ही खाऊ शकता। त्यासोबतच पुदिन्याची चटणी हे पण खूप छान ऑप्शन आहे पावसाळ्यात खाण्यासाठी। पुदिन्यामुळे जे काही पोटात वाढलेला वात आहे, गॅसेस आहेत, तर ते कमी व्हायला मदत होते आणि पचनशक्ती सुद्धा वाढते। फळांमध्ये हिंग, काळी मिरी आणि अद्रक ह्यांचा आवर्जून उपयोग करायचा। त्याच्याने पचनशक्ती तर सुधारतेच, पण ही गट हेल्थ किंवा गट इम्युनिटी सुद्धा वाढवते। त्यामुळे पावसाळ्यात जे पोटांचे विकार किंवा इन्फेक्शन जास्त प्रमाणात होत असतात ते आपल्याला टाळता येते। आहारामध्ये स्निग्ध पदार्थ सुद्धा ठेवायचे आहेत, त्यासाठी तूप हे सर्वात चांगलं ऑप्शन आहे। तर ते तुम्ही जेवणाबरोबर कोमट दुधात, गरम पाण्यात असं तूप घेऊ शकता किंवा जे फळभाज्या बनवतो ते तुपातनं बनवू शकता। मग ते संधिगत वात म्हणजे संधिवातामध्ये त्याचा फायदा होईल। तिळाचं तेल चांगलं ऑप्शन आहे। ड्रायफ्रुट्समध्ये भिजवलेले बदाम आणि अक्रोड हे चांगले ऑप्शन्स आहेत। टाळायचं आहे तर बाहेरचं खाणं, बाहेरचं पाणी कटाक्षाने टाळा। सर्दी खोकला होण्याचे चान्सेस, पोटाचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस ह्याने खूप जास्त वाढतं। भाज्यांमध्ये पालक, मेथीसारखे पालेभाज्या, कंदमुळं आणि कोबी प्रकार हे कमीत कमी खायचे। त्यानंतर मांसाहार सुद्धा शक्यतो टाळायचा, घेतलं तरी चिकन किंवा मटन हे सूप फॉर्म मध्ये घ्यायचं आहे। संधिवात, आंबासारखे वातव्याधी आहेत, त्यांनी आहारामध्ये चना, पावटा, वाल, वटाणा, राजमा, छोले ह्यासारखे वातुळ पदार्थ, वृक्ष पदार्थ, शिळं अन्न किंवा थंड अन्न हे टाळायचं आहे। ऋतूमध्ये अभ्यंग केल्याने पण खूप फायदा होतो। मग तीळ तेल असेल, सहचर तेल असेल, महानारायण तेलाने अभ्यंग करायचा आहे। त्यांनी सांध्यांमधला जो काही वात आहे तो वाढणार नाही, सांध्यांचं आरोग्य टिकून राहतो। ज्यांना संधिवात आहे, आमवात आहे, त्यांनी वैद्यांच्या सल्ल्याने त्यांना योग्य असलेलं तेलाने अभ्यंग करायचा आहे। हा काळ बस्तीसाठी सुद्धा अगदी उत्तम आहे। मग तुम्ही पंचकर्म क्लिनिकमध्ये जाऊन बस्ती चिकित्सा घेऊ शकता। इतरही छोटे छोटे पंचकर्मचे प्रोसिजर्स आहेत, जसे पोटली स्वेद आहे, जानू बस्ती आहे, कटी बस्ती आहे, ह्यांचा सुद्धा संधिवात, आमवातामध्ये खूप उपयोग होतो। पावसाळ्यात सारखी सर्दी होत असेल किंवा ॲलर्जिक रायनायटिस, सायनोसायटिस टाळण्यासाठी अणुतेलाचे 2-2 थेंब नाकपुडीत सोडायचं। त्यानंतर तुम्ही प्रॉपर नस्य चिकित्सा सुद्धा वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्म केंद्रामध्ये जाऊन घेऊ शकता। छोट्या छोट्या जे काही काळजी आहेत, जसे घरामध्ये कापूर जाळणे किंवा धूप लावणे, त्यामुळे नॅचरल एक घराचं फ्युमिगेशन होतं। त्यानंतर स्टीम घेणे किंवा बाहेर जाताना स्कार्फ बांधणे, हेल्मेट घालणे, अशी काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे जर वर्षा ऋतुचर्या आपण व्यवस्थित पाळली तर फक्त वर्षा ऋतू पुरता नाही, तर पुढे येणारे जे शरद ऋतू आहे म्हणजे ऑक्टोबर हीटमध्ये होणारे पित्ताचे आजार सुद्धा आपण टाळू शकतो। त्यामुळे ऋतुचर्या ही फक्त त्या ऋतूपुरता मर्यादित नसून पुढे येणारे ऋतूसाठी सुद्धा खूप फायद्याचं ठरतं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल ते सुद्धा कळवा। सर्वेजनः सुखिनो भवन्तु।